लाल भोपळ्याचे घारगे करण्यासाठी आपण लाल भोपळ्याचा किस घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे गोडपणा त्या हिशोबाने ऑर्गॅनिक गूळ घातला आणि ते शिजवून घेतलं. शिजवल्यानंतर त्याच्यामध्ये मावेल एवढं गव्हाचं पीठ घालून आपण त्याला मळून घेऊन एक 7 ते 8 तास मुरायला ठेवलं. आणि आता आम्ही फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तुम्ही बाहेर ठेवलं तरी हरकत नाही. मुरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित लाटून घेतलंय आणि लाटल्यानंतर फक्त एक स्लाईट ट्विस्ट म्हणून मी त्या प्रत्येक छोट्या पुरीवर एक छोटासा काजूचा काप लावला आणि ते तळून घेतलं. आता ह्या डिशमध्ये सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की बाबा आपण लक्षात ठेवणं म्हणजे की घारगे हे पुरीसारखे पातळ लाटले जात नाहीत. हे कधी पण जरासं जाडसर लाटावे. कारण जाड लाटले तरच हे खुसखुशीत आणि सॉफ्ट होतात आणि खायला मजा येते. आणि एक छोटीशी टिप बिफोर आय एंड इट, एक एवढं चिमूटभर मीठ मळताना